आजचा हा मेकअप मी कसा केलाय चला तर मग बघूया। सगळ्यात पहिले लावतीये मी ही क्रीम जी मॉइश्चरायझर पण आहे आणि प्रायमरचं सुद्धा काम करते। मॉइश्चरायझर आणि प्रायमर हे अगदी मस्ट आहे। सगळ्यात पहिले आपण संपूर्ण फेसला स्पेशली जिथले पोर्स ओपन असतात ना तिथे, म्हणजे हा जो पोर्शन असतो हा पोर्शन असतो इथे तुम्ही प्रॉपरली मॉइश्चराइज करून प्रायमर लावायचं आहे। अगदी कुठलेही प्रायमर लावू शकता तुम्ही। ह्याच्या पहिले माझ्याकडे जे होतं मेबलिनचं प्रायमर होतं आणि ते संपल्यानंतर आता बरेच दिवस झालेत बघा संपत आली आहे। हे वाला प्रायमर मी यूज करते आहे। व्यवस्थित प्रायमर जे आहे लावून घ्यायचं आहे। नेक्स्ट स्टेप आहे कलर करेक्टर किंवा कन्सिलरने पण आपण करू शकतो। मी एक हा डार्क शेडचा जो आहे कन्सिलर यूज करते, जे डोळ्यांखाली तुम्ही बघता, डोळ्यांखाली नाही अगदी साईडला सुद्धा माझं खूप ब्लॅक झालेला आहे, रात्र जागरणामुळे झालेला आहे। इथे आणि मानेला मी हे करेक्टर जे आहे ते लावून घेते। थोडंसं जे आहे पीची कलरचं आहे, म्हणजे माझ्या शेडपेक्षा थोडा डार्क आहे आणि पीच शेड आहे। ऑरेंज मी लावत नाही कारण तेवढं जास्ती काय म्हणतात ना प्रॉपरली ब्लेंड करायचं काही वेळ आपल्याकडे नसतो। रोजच्या वापरायला किंवा अगदी आपण जे घरच्या घरी जसा मेकअप करतो ना त्याच्यासाठी हा कन्सिलर जो आहे तो बेस्ट असतो। आता मी माझे शेड्स तुम्हाला नक्की सांगू शकते की मी कुठला यूज करते, पण प्रत्येक चेहऱ्याला जे आहे ते वेगळे वेगळे शेड्स आपण गरजेचं नाही की प्रत्येकालाच हा शेड सूट होईल। त्यासाठी तुमचं बेटर आहे की तुम्ही प्रॉपर एखाद्या मॉलमध्ये जा, तिथे ह्याचे जे शेड्स असतात ते तुमच्या फेसवर ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल। आता बघू शकता तुम्ही सगळीकडे तुम्हाला येलो येलो दिसत असेल, पण मी थोडंसं ह्याने जे आहे या प्रकारे व्यवस्थित जे आहे ह्याला स्मच करून घेते, मर्ज करून घेते बॉडीमध्ये, म्हणजे जो पूर्ण स्किन टोन आहे तो आपला एकसारखा होऊन जाईल। डार्क शेडचा कन्सिलर मी लावला होता, त्याला मी प्रॉपरली ब्लेंड करून घेतलेला आहे। आता मी एक लाईट शेडचं कन्सिलर लावतीये। हा जो शेड आहे हा तुम्ही बघताय माझ्या स्किन टोनपेक्षा फक्त एक टोन लाईट आहे, अगदी स्किन टोनचा कलर नाहीये, जस्ट की आपण जो ऑरेंज येलोइश कलर लावलेला आहे त्याला ब्लेंड करायला। अगेन ह्याला सुद्धा आपल्याला प्रॉपरली ब्लेंड करून घ्यायचं आहे। कन्सिलर प्रॉपरली ब्लेंड झाल्यानंतर मी लावणार आहे हे फाउंडेशन, लव चाइल्ड मसाबाचं फाउंडेशन हे आहे। SPF आहे त्यामुळे छान व्यवस्थित आणि एकदम त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ते तुम्ही बघू शकताय। बस एवढंसं कन्सिलर जे आहे फाउंडेशन जे आहे ते कंप्लीट माझ्या फेससाठी इनफ होईल। नेकला लावायला मी ड्रेस चेंज केला की मग थोडासा नेकला सुद्धा हे लावणार आहे। पण तुम्ही अगदी बघितलं की स्टार्टिंगला जी ब्लॅक खूप दिसत होती ती कन्सिलरमुळे जो आहे तो एक टोन जो आहे तो होऊन गेलेला आहे। आता तुम्ही बघितलं हे व्यवस्थित फाउंडेशन मी लावून घेतेय फेसवर सगळीकडे। जेव्हा मी कन्सिलर लावलं तेव्हा मी कन्सिलर ब्रशचा यूज केला होता, म्हणजे हा जो स्मॉल साईड आहे। तुम्हाला ब्रशचा यूज करायचा नसेल तर तुम्ही जे ब्युटी ब्लेंडर असतं त्यांनी सुद्धा करू शकता, किंवा तुमच्याकडे प्रॉपरली वेळ असेल तर फिंगर्सनी सुद्धा हे जे आहे प्रॉपरली ब्लेंड होतं। आपण काही खूप प्रॉडक्ट लावत नाहीये, जेव्हा क्वांटिटी खूप असते ना प्रॉडक्टची तेव्हा ब्लेंडिंगचा इश्यू येतो। पण आपण जर करेक्ट कलर म्हणजे आपल्या शेड जो आहे तो करेक्ट चूज केला तर मग जो आहे ब्लेंडिंगचे अजिबात प्रॉब्लेम होत नाही। आता तुम्हीच बघा अगदी प्रॉपरली हा कलर माझ्या फेसवर प्रॉपर ब्लेंड झालेला आहे। माझ्या डोळ्याखाली जे अंडर आईज खाली जे ब्लॅकनेस होतं ते अजिबात गेलंय असं नाही म्हणणार, पण बरंच कमी झालेला आहे। आणि फुल फेस जो आहे, नेक जो आहे तो आता वन टोनचा दिसतोय। पण आता जे आहे हे असं वन टोनचं जे आहे पर्सनली मला तरी आवडत नाही। ब्लशर मी अप्लाय करते। इथे मी हा लॅक्मेचा जो आहे स्टिक ब्लश यूज करते। माझ्याकडे एक लव चाइल्ड मसाबाचा पण आहे, तुम्हाला अगदी कुठलाही ब्लश जो असेल तुम्ही यूज करू शकता। तुम्हाला स्टिक ब्लश नको असेल तर मग तुम्ही पावडर सुद्धा लावू शकता, पण मला भरपूर सारे
सारं असं ब्लश आवडतं. तुम्ही पण बघितलंच असेल की छान पिंकी पिंकी मला आवडतं. सो येस, हा ब्लश मी यूज करते. माझा हा वाला तर ऑलमोस्ट फिनिश झाला आहे, बघू शकता. पण माझे दोन्ही जे ब्लश आहेत हे थोडेसे पिंक शेडमध्येच आहे. कोरल शेड जो असतो तो माझ्या स्किन टोनवर सूट करत नाही. मी यूज केलेला आहे, पण खूप जास्ती ऑरेंज शेड होऊन जातो तो. सो हे बघा, मी लावलेला आहे हा आपला ब्लश, प्रॉपरली ब्लश लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी लावणार आहे आता थोडंसं कंटोर करणार आहे. जो आपला इथला डबल चिनचा सेक्शन असतो, तो डबल चिन जी असते ती काही अगदी लपली जात नाही, पण चेहऱ्याला एक डायमेन्शन आणायला हा जो कंटोर असतो हा केला पाहिजे. ह्यानी जे असतं ना, आपलं फाउंडेशन लावलं की पूर्ण फेस जो आहे तो एकसारखा दिसायला लागतो. सो प्रॉपर त्याला डायमेन्शन आले पाहिजे, त्यासाठी म्हणून ब्लश आणि कंटोर हा अगदी थोडा थोडा का होईना पण लावा. ह्यांनी लगेच मेकअप जो आपण केलेला आहे ना त्याला एक वेगळाच लुक जो आहे तो येतो. आता अगदी तुम्ही बघितलं की मी कुठेही व्हिडिओ स्टॉप न करता हे केलेलं आहे. आणि तुम्हीच बघू शकता फाउंडेशन लावल्यावरचा चेहरा आणि आत्ता ब्लश आणि कंटोर लावल्यावरचा चेहरा खूप फरक मला तरी पर्सनली जाणवतोय. आता मी माझ्या आयब्रो फिल करून घेते. आयब्रो फिल करायला मी पावडर आयब्रो जे आहे ते यूज करते. तुमच्याकडे अगदी जे असेल ते, कुठल्याही प्रॉडक्टचं सेल करण्यासाठी किंवा प्रमोशन करण्यासाठी हा व्हिडिओ करत नाहीये. तुमच्या सर्वांच्या रिक्वेस्टवर की मी कसा मेकअप करते पटकन 2 मिनिटात, त्याच्यासाठी हा दाखवतीये. इथे काही मला इतक्या लांबून जमत नाहीये, सो पटकन मी आयब्रो फिल करून घेते. सो बघा, आयब्रो डिफाईन करून घेतलेली आहे. प्रत्येकाला गरजेचं नसतं, पण माझी एका साईडची आयब्रो तो अगदी प्रॉपरली आहे, पण दुसऱ्या साईडची आयब्रो जी आहे ती थोडीशी मला फिल करावी लागते. ह्याच्यानंतर नॉर्मली तुमच्याकडे जर लूज पावडर असेल तर त्यांनी पूर्ण मेकअप सेट करा. माझी लूज पावडर संपली आहे, त्यामुळे मी हा कॉम्पॅक्ट पावडर यूज करते आहे. वरच्या साईडला असं बघायचं आणि स्पेशली आपल्या डोळ्याच्या खालचा जो मेकअप असतो ह्याला सेट करायचं. कारण इथे अदरवाईज जर आपण पावडरने सेट केला नाही ना, तर आपण जे कन्सिलर किंवा फाउंडेशन लावतो त्याच्या क्रीजेस येतात, असं केकी वाटतं. सो तुम्ही या प्रकारे तुमचा मेकअप जो आहे अगदी हलक्या हाताने पावडरने जो आहे पूर्ण सेट करून घ्यायचा आहे. आता अगदी हलक्या हाताने मी एक लाईट शेड जो आहे आयब्रो म्हणजे या प्रकारे जो आहे फक्त म्हणजे डोळ्यांच्या ह्याच्यावर फिल करते. खूप जास्ती काही करत नाही. ॲक्च्युली कुठेही असा मेकअप वगैरे शिकलेली नाही आहे. माझ्या फेसवर काय सूट होतं त्याप्रमाणे मी माझा मेकअप जो आहे करत असते. आता नॉर्मली जे आहे आय मेकअप करताना जो आहे ना ब्रश ही मुवमेंट जी आहे ती असते, पण असं केलं तर माझे डोळे छोटे आहेत आणि जर तुम्ही नोट केलं असेल तर माझे डोळे जे आहेत ते हुडेड आईज आहेत, त्यामुळे मग ते चांगलं नाही दिसत. त्यामुळे मी फक्त जो आहे आयशॅडो या प्रकारे लावून घेते. अगदी या प्रकारे आयशॅडो लावायचा एक फायदा हा असतो की आपल्याकडे त्यावेळेला ब्रश नसेल ना तर अगदी बोटाने सुद्धा लावलेलं चालतं. त्यावर मी नुसतं एक शिमर टच देतीये. आणि एकदा पुन्हा सो या प्रकारे माझा आय मेकअप सुद्धा झालेला आहे, म्हणजे आय शेडो लावून झालेला आहे. हा मेकअप पूर्ण अर्धवटच वाटेल जोवर लिपस्टिक आणि लायनर लावणार नाही. ते सगळ्यात मेन असतं. सो मी आता लायनर लावून घेते. बघू शकताय लायनर आणि मस्कारा लावल्यावर डोळे किती सुंदर दिसतात. मी काजळ लावत नाही कारण डोळे छोटे आहे आणि अंडर आईज खूप ब्लॅक आहे आणि मग ते काजळ लावलं की सगळंच काळं काळं दिसतं. फेसेस कॅनडाचं ब्लू कलरचं लायनर मी लावलं आहे. माझ्याकडे 2-3 कलर लायनर आहेत आणि खूप छान दिसतात ते. आणि लॅक्मेचा मस्कारा मी लावलेला आहे. आता तुम्ही जर बघितलं तर लायनर जे आहे अगदी डोळ्याला म्हणजे जी वरची जी लॅश लाईन आहे त्याला अगदी चिटकून लावते मी, फार वर लावत नाही. अगेन बिकॉज हुडेड आईज आहेत माझी, त्यामुळे मला डोळ्यांना जास्ती काही करता येत नाही. या प्रकारचं जे लायनर आहे ते मी लावते. आता टिकली लावून घेऊया आणि मग लिपस्टिक, स्पेशली लिपस्टिक कुठलं लावते मी आणि कसं लावते मी हे तुम्हाला दाखवणार आहे. सो सगळ्यात पहिले छोटीशी टिकली जी मी लावते ती लावून घेते. अरे येस,
सो या प्रकारची टिकली जी आहे मी लावलेली आहे. आता लिपस्टिकमध्ये जे आहे मी नॉर्मली या 2 लिप लायनर जे आहेत ते यूज करते. आज थोडासा पिंकिश शेड मला पाहिजे आहे, त्यामुळे ही लिप लाईन यूज करणार आहे. जेव्हा पिंकिश शेड नको असतो मी फक्त ही ब्राऊन लिप लायनरच यूज करते. सो तुम्हाला मी आता दाखवते की मी हे कसं लावते. सगळ्यात पहिले तर मी लिप लायनिंग करून घेते प्रॉपरली. सो या प्रकारे मी हे पिंकिशवालं जे आहे माझं थोडंसं बर्गंडी कलरचं जे आहे ते लिप लायनर लावलेलं आहे. कलर बारचंच आहे हे सुद्धा. आणि ह्याच्यावर आता अगदी हे तुम्ही बघू शकताय लाईट पिंक कलरचं जे लिपस्टिक आहे, लिक्विड लिपस्टिक मी लावणार आहे. आणि त्यानंतर फक्त डायमेन्शन द्यायला हा जो ब्राऊन कलरचा लिप लायनर आहे बघताय किती प्रॉपर शेड रेडी होतो. आणि हा शेड जो आहे ना माझ्या, हा 99% सगळ्या ह्याच्यावर जातो. आता पटकन मी चेंज करते. आज नेलपेंट लावायचं पण राहिलेलं आहे, सो नेलपेंट लावते आणि मग लाईव्हला तुम्हाला आज भेटूया. सो येस, मेकअप कसा वाटला? पटकन हा मेकअप होतो अगदीच. आणि येस, मेन थिंग आपली राहिली ते म्हणजे थोडंसं शिमर. व्हिडिओ असतो ना तेव्हा शिमर लुक फार सुंदर दिसतो. सो रोज लावायचं मी पण विसरून जाते, पण जेव्हा लक्षात येतं तेव्हा हा शिमर लावते. अगेन लॅक्मेचाच आहे. सो येस, हा शिमर जो आहे फक्त या प्रकारे जो आहे आपल्याला इथे लावायचा आहे. 1-2 मिनिटांनी या शिमरचा जो शाईन आहे ना ती येते. सो फक्त आपले जे हाय पॉईंट्स आहेत तिथेच हा शिमर जो आहे तुम्हाला लावून घ्यायचा आहे. 2 मिनिटांनी हा जो पावडर शिमर आहे हा शाईन म्हणजे सेट होतो आणि मग त्याची जी हळूहळू शाईन आहे ती यायला लागते. पण तुम्ही बघितलं लिपस्टिक आणि आपला जो आहे लायनर हा लावला की कम्प्लीट लुक चेंज होतो. सो अगदी फुल मेकअप तुम्हाला करायचा नसेल ना तरी एखादं छान लायनर, मस्कारा, लिपस्टिक आणि ब्लशर. आता बाहेर जाताना मी काही एवढं फाउंडेशन वगैरे लावत नाही, पण लिपस्टिकचा शेड माझा हे जे आहे हे ठरलेलंच असतं. या 2 लिप पेन्सिल आणि हा मेबलिनचं लिपस्टिक हे माझं ठरलेलं असतं. लिक्विड लिपस्टिक नको असेल तर छान आपण लाईट रंगाचीच नॉर्मल जी आपली बुलेट लिपस्टिक असते ती पण तुम्ही यूज करू शकता. ती सुद्धा लावून एक दिवशी मी व्हिडिओ नक्की पोस्ट करीन. सो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. हॅलो, सो मस्त अशी रेडी झालेली आहे. बघू शकताय अजून दागिने घालायचे राहिलेले आहे कारण मी घरी आहे. 3 वाजलेले आहे. पटकन पळते, दुकानात जाते, लाईव्हसाठी रेडी होते आणि लाईव्ह झाला की मग हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला पोस्ट करते. बाय बाय.